आशू, तू इथे काय करतेस? हे बघ, मी तुला त्रास द्यायचाय म्हणून इथे आले नाहीये, पण मला तुला काहीतरी ऐकवायचंय. मी तुझं खूप ऐकून घेतलंय. मला कळत नाही आता अजून किती ऐकून घ्यायचंय. मला ना हे बघ कन्फ्युजन खूप वाढतंय डोक्यात. सो तू प्लीज मला जरा वेळ दे आता. हो हो बरोबर आहे, तू घे वेळ. पण मागे मी तुला जे सगळं सांगितलं ना, त्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की तुला तर असं वाटत असेल ना की ही तर दिव्या आहे, ही लग्नातून पळून गेली, हिच्यावर का आपण विश्वास ठेवायचा. मला वाटलंच सगळ्यांना मी चुकीची वाटते म्हणून मी हे आणलंय. आता काय आणलंयस? हे बघ, मला कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये, पण मला माझी बाजू मांडायची. माझं म्हणणं एवढंच आहे की मी खोटं बोलले नाहीये. तुला आताही विश्वास बसत नसेल म्हणून मी हे आणले. ऐकव तुझा पुरावा काय आहे तो. तू एकट्याने केलंस ना सगळं, का कोणाची मदत घेतलीस? खरं सांगायचं झालं तर होती, मला एका व्यक्तीची मदत होती. कोणाची मदत? मला वाटलं तो हे सगळं तू एकट्याने केलंस. नाही, आणि ती मदत मिळवणं एवढं सोपं नव्हतं. कोण आहे ती व्यक्ती? आहे एक व्यक्ती, आणि तू सुद्धा ओळखतेस तिला. हा, मग नाव सांग ना. तुझी बहीण शिवा. ती का करेल असं? कारण तिला तू त्या घरात नको होतीस. अगं हे काय? हा पुरावा आहे आशू की मी खोटं बोलत नाही. तर मला माझ्या बहिणीची काळजी होती म्हणून मी सॅक्रिफाईस केलं, पण मी कधीच खोटं वागणार नाही. तुला आत्ताही विश्वास बसत नसेल ना? तू आता पण असा विचार करत असशील की तू ही रेकॉर्डिंग का आणलीये, चंदनला का आणलं नाहीयेस? ते ह्यासाठी कारण चंदन शिवाच्या समोर यायला घाबरतो. शिवानी त्याला धमकी दिलीये की तू आणि शिवा एकत्र असताना तुमच्या समोर कधीच यायचं नाही. मला माहिती आहे ही तुला पटणार नाही, पण तुला एक गोष्ट सांगू, तूच विचार कर, चंदन माझ्याशी इतकं वाईट वागला, इतकं खोटं बोलला माझ्याशी, तरीही शिवाने चंदनला गॅरेजवर कामाला का ठेवलं असेल? एक मिनिट, चंदनला गॅरेजवर ठेवलंय कामाला? हो,